नमस्कार. विज्ञानयात्री विल्यम कॉन्रॅड रॉन्टजेन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विल्यम कॉन्रॅड रॉन्टजेन हे जर्मनी देशाचे भौतिकशास्त्रज्ञ, यांत्रिक अभियंता, क्षकिरण याचे संशोधक आणि सन 1901 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. दिनांक 8 नोव्हेंबर 1895 रोजी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम कॉन्रॅड रॉन्टजेन यांनी एक्सरेचा शोध लावला. एक्सरेच्या शोधामुळे वैद्यकीय निदानात क्रांती घडवून आणली. या महत्त्वपूर्ण शोधाच्या सन्मानार्थ 8 नोव्हेंबर हा दिवस जागतिक रेडिओग्राफी दिवस या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. विल्यम कॉन्रॅड रॉन्टजेन प्रयोगशाळेत कॅथोड किरणावर संशोधन करत असताना एका सीलबंद ग्लास ट्यूबमध्ये एक अनाकलनीय किरण बाहेर पडून पडदा चमकू लागला. त्यांनी या किरणाला एक्स म्हणजे अज्ञात किरण असे नाव दिले, कारण ते काच, लाकूड आणि धातू यासारख्या घन वस्तूमधून आरपार जाऊ शकत होते. विल्यम रॉन्टजेन यांनी त्यांच्या पत्नीच्या हाताचे एक्सरे घेतले, ज्यामध्ये हाडे आणि अंगठी स्पष्ट दिसली. हा मानवी शरीराचा पहिला एक्सरे मानला जातो. या शोधासाठी विल्यम रॉन्टजेन यांना सन 1901 मध्ये भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. एक्सरेच्या शोधामुळे वैद्यकीय निदानात आणि उपचारामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले. एक्सरे किंवा क्षकिरण हे एक प्रकारचे विद्युत चुंबकीय रेडिएशन आहे, ज्याचा वापर शरीराच्या अंतर्गत भागांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी केला जातो. वैद्यकीय क्षेत्रात रोगांचा निदान आणि उपचारासाठी एक्सरे सर्वात जास्त वापरले जाते. हाड मोडले आहे का किंवा त्याला तडा गेला आहे का हे तपासण्यासाठी, दातामधील कीड, हिरड्यांच्या समस्या किंवा जबड्यांच्या हाडामधील दोष शोधण्यासाठी, फुफ्फुसामधील संसर्ग, टीबी, हृदयाचा आकार तपासण्यासाठी, सांध्यामधील झीज, संधिवात तपासण्यासाठी, शरीरातील गाठी किंवा स्तनाचा कॅन्सर म्हणजे मॅमोग्राफीद्वारे शोधण्यासाठी, गिळालेली एखादी वस्तू शोधण्यासाठी किंवा आतड्यामधील अडथळे पाहण्यासाठी एक्सरेचा उपयोग होतो. धातूंच्या वेल्डिंगमध्ये असलेले बारीक तडे किंवा दोष शोधण्यासाठी एक्सरेचा वापर होतो. उत्पादित वस्तूंच्या आतील भागात काही त्रुटी आहेत का हे तपासण्यासाठी सुद्धा एक्सरेचा उपयोग होतो. प्रवाशांच्या बॅगमध्ये काही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आहेत का हे तपासण्यासाठी स्कॅनिंगमध्ये याचा वापर होतो. प्राचीन अवशेष किंवा मम्मीच्या आतील भागाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना हानी न पोचवता एक्सरे वापरले जातात. एक्सरेमध्ये रेडिएशन असते, त्यामुळे आवश्यक असल्यासच डॉक्टरांच्या सल्ल्याने ही चाचणी करावी. किरणोत्सर्गी घटकामध्ये अनेक अस्थिर समस्थानिक असतात. विल्यम रॉन्टजेन यांच्या स्मरणार्थ किरणोत्सर्गी क्षमता मापनाचे एकक रॉन्टजेन असे आहे. आज प्रत्येकजण क्षकिरणाशी परिचित आहे. फुफ्फुसाची स्थिती, अनेक गॅस्ट्रोइंटेस्टिनल विकार आणि हाडे फ्रॅक्चर असलेल्या रुग्णांना एक्सरे केले जातात. हे किरण तयार करण्याचे श्रेय जर्मनीचे प्रोफेसर रॉन्टजेन यांना जाते. त्यांनी 1895 मध्ये तयार केले होते. त्यावेळी या किरणाबद्दल कोणालाही माहीत नसल्याने त्यांना क्षकिरण ही संज्ञा देण्यात आली. क्ष हे अक्षर अज्ञात, अननोन दर्शवतो. सन 1901 मध्ये विल्यम रॉन्टजेन यांना या किरणांचा शोध लावल्याबद्दल भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. या किरणांचा विकास कसा झाला याचा इतिहास खरोखरच रंजक आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत प्रोफेसर विल्यम रॉन्टजेन त्यावेळी काही कॅथोड रे ट्यूब संशोधन करीत होते. कॅथोड रे ट्यूब काळ्या पुठ्ठ्याने झाकलेली होती आणि खोली पिच काळी होती. बेरियम प्लॅटिनोसायनाइडचे तुकडे जवळ साठवलेले होते. या वस्तू एक प्रकारचे तेज उत्सर्जित करत होत्या. पारंपरिकपणे कॅथोड रे ट्यूब बंद केल्यावर ही चमक थांबेल. जे काही घडले ते पाहून त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. त्याला खात्री होती की काळ्या पुठ्ठ्यातून कॅथोड रे ट्यूबमधून काही बाहेर पडू शकत नाही. या नळीतून बाहेर पडणाऱ्या आणि त्यावर पडणाऱ्या किरणामुळे हे तुकडे चमकत असल्याचा निष्कर्ष त्यांना आला.
याच्या आधारे तो असा निष्कर्ष काढला की वस्तूतून बाहेर पडणारे किरण हे निःसंशयपणे ते क्ष किरण आहेत, जे अज्ञात किरण आहेत, ज्याबद्दल व्यक्ती अनभिज्ञ आहे. विल्यम रॉन्टजेन यांचा जन्म दिनांक 27 मार्च 1845 रोजी जर्मनी देशातील लेनेप या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड देशातील उट्रेच येथील हायस्कूलमध्ये झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण हे स्वित्झर्लंड देशात झाले. त्याने PhD सन 1896 झुरिच विद्यापीठातून केले. त्यांना प्रोफेसर ऑगस्ट कुडंट यांचे मार्गदर्शन लाभले. विल्यम कॉन्रेड रॉन्टजेन हे जर्मनीतील बुजुर्ग विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत होते. दिनांक 8 नोव्हेंबर 1895 रोजी एका प्रयोग काचेच्या नळीत आपल्या प्रमाणात बेरियम प्लॅटिनोसायनाइडचे क्रिस्टल हे रसायन भरले होते. या नळीतून हवा हळूहळू बाहेर टाकली जात होती आणि त्यात उच्च क्षमता सोडली गेली तर हवा स्वतःच उजळू लागत होती. जेव्हा दाब पुरेसा कमी होतो, काचेच्या नळीतून हवा हळूहळू बाहेर टाकली गेली आणि त्यात उच्च क्षमता सोडली गेली तर हवा स्वतःच उजळू लागते. या घटनेच्या प्रायोगिक अभ्यासात विल्यम रॉन्टजेन यांचा निष्कर्ष असा होता: जेव्हा हवेचा दाब खूप कमी होतो तेव्हा काचेच्या नळीतून निघणाऱ्या किरणामुळे बेरियम प्लॅटिनोसायनाइड क्रिस्टल चमकतात. त्याने असेही शोधून काढले की काचेची नळी काळ्या कागदात पूर्णपणे झाकलेली असतानाही जवळचे रत्न चमकत राहिले. या प्रयोगातून विल्यम रॉन्टजेन यांच्या डोक्यात एखाद्या नळीतून बेरियम प्लॅटिनोसायनाइड क्रिस्टल यासारख्या किरणोत्सर्गी रसायनाचे किरण समूह किंवा बीम काळ्या कागदातून सहजपणे आत जाऊ शकतात आणि बेरियम प्लॅटिनोसायनाइड स्क्रीन प्रकाशित करण्याची अद्वितीय क्षमता आहे. ही कल्पना चमकली आणि क्ष किरण किंवा रॉन्टजेन किरण याचा शोध लागला. त्यापूर्वी विज्ञानाला या प्रकारच्या किरणांची माहिती नव्हती. रॉन्टजेनच्या श्रद्धांजलीमध्ये विशेषतः जर्मनीमध्ये या अलीकडे सापडलेल्या किरणांना त्यांचा मूळ क्ष किरण, त्याचा अर्थ अज्ञात किरण ऐवजी रॉन्टजेन किरण म्हणून संबोधले जाते. विल्यम रॉन्टजेन यांच्या शोधाची घोषणा होताच क्ष किरणांनी संपूर्ण वैज्ञानिक समुदायाचे लक्ष वेधून घेतले. अपारदर्शक घन पदार्थामध्ये प्रवेश करण्याची क्ष किरणाची क्षमता ही एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होती जी विविध वैज्ञानिक क्षेत्रात लागू केली जाऊ शकते. परिणामी असंख्य भौतिक सुविधांमध्ये क्ष किरण उत्पादन आणि मालमत्ता संशोधन हाती घेण्यात आले. विल्यम रॉन्टजेन यांना सन 1901 मध्ये भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक देण्यात आले. अधिकृत विधानानुसार त्यांच्या नावावर असलेल्या भव्य किरणाच्या शोधामुळे त्यांनी दिलेल्या महान योगदानाची पावती म्हणून हा सन्मान देण्यात आला. विल्यम रॉन्टजेन यांच्या नोबेल पारितोषिकातून मिळालेली रक्कम त्यांच्या महाविद्यालयाला देण्यात आले. विल्यम रॉन्टजेन यांना मिळालेले पुरस्कार आणि पारितोषिकांची ही यादी आहे: रॅम्फर्ड पुरस्कार, मॅटेचिक पुरस्कार, इलियट क्रेस्कन पुरस्कार आणि भौतिकशास्त्रासाठी असलेले नोबेल पुरस्कार. विल्यम रॉन्टजेन यांच्या स्मरणार्थ सन 2004 मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजे IUPACC पिरियॉडिक टेबलमधील 111 नंबरच्या मूलद्रव्याचे नामकरण रॉन्टजेनियम असे केले. किरणोत्सर्गी घटकामध्ये अनेक अस्थिर समस्थानिक असतात. विल्यम रॉन्टजेन यांच्या स्मरणार्थ किरणोत्सर्गी क्षमता मापनाचे एकक रॉन्टजेन असे आहे. त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ रॉन्टजेन पदक सन 1951 मध्ये जर्मनीच्या रेमशेड शहराने रॉन्टजेन जन्मस्थान स्थापित केले. रेडिओलॉजी, एक्स रे तंत्रज्ञान आणि रेडिओ बायोलॉजीमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हे रॉन्टजेन पदक दिले जाते. ही मान्यता रॉन्टजेन वारशाच्या स्मरण म्हणून आणि या क्षेत्रात चालू असलेल्या प्रगतीसाठी प्रोत्साहन म्हणून काम करते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात रॉन्टजेन यांनी संपूर्ण युरोप, युनायटेड स्टेट्समधील प्रतिष्ठित विद्यापीठांमधून असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या प्राप्त केल्या, ज्यामुळे शैक्षणिक समुदायाचा आदर आणि त्यांच्या कार्याची ओळख करून दिले. लंडनमधील रॉयल सोसायटीसह जगभरातील प्रतिष्ठित वैज्ञानिक अकादमी आणि संस्थेचे ते सदस्य होते. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायात त्यांच्या स्थानाचा हा एक पुरावा आहे.
विविध संस्था पुरस्कार आणि भौतिक संस्थानावर रॉन्टजेनचे नाव आहे, ज्यामुळे वैज्ञानिक आणि वैद्यकीय समुदायामध्ये त्यांचा वारसा आणखी मजबूत होतो. यामध्ये रॉन्टजेन प्लेकेट्सचा समावेश आहे, जे सराव संशोधनात एक्स-रे लागू करण्यात उत्कृष्ट व्यक्तींना त्यांच्या गावी दिले जाते. जगभरातील विद्यापीठे आणि रेडिओलॉजिकल केंद्र बऱ्याचदा इमारती, व्याख्यान मालिका आणि विभागांना रॉन्टजेनच्या नावावर ठेवतात आणि त्यांचा विज्ञान आणि आरोग्य सेवेवर दीर्घकाळ प्रभाव पडतो. जर्मनीने चलन आणि स्टॅम्पवर रॉन्टजेन चे स्मरण केले आहे. त्याचे राष्ट्रीय महत्त्व प्रतिबिंबित करते. त्याची प्रतिमा 100 डॉश मार्कच्या पूर्वीच्या नोटावर आणि जर्मनी आणि इतर देशांनी जारी केलेल्या विविध स्टॅम्पवर दिसली आणि त्याचा शोध आणि त्याचा जागतिक प्रभाव साजरा केला. जर्मनीतील डर्बॅन स्थितीत GSI प्रयोगशाळेत 13 आंतरराष्ट्रीय अणुशास्त्रज्ञांचा एक गट कृत्रिम मूलद्रव्य निर्माण करण्यात घडून गेला होता. 8 डिसेंबर 1994ला 111 अणु क्रमांक असलेल्या मूलद्रव्याच्या एका अणूची निर्मिती करण्यात त्यांना यश आले, परंतु पुरेशा पुराव्याअभावी त्यांचा दावा फेटाळण्यात आला. त्यांनी सरळ रेषेतील वेगवर्धकात बिस्मथ 209 वर निकेल 64च्या आयनांचा मारा केला. त्यांच्यामध्ये बिस्मथ आणि निकेल या 2 मूलद्रव्यांच्या केंद्रकांचे एकत्रीकरण होऊन एक मोठा नवीन अणू तयार होऊ शकतो. या प्रयोगात 2 धनभारित केंद्रकांचे प्रतिकर्षण टाळण्यासाठी निकेलच्या आयनांना जास्त ऊर्जा देत वेगवान करणे गरजेचे होते, परंतु ही ऊर्जा किंचितही जास्त झाल्यास तयार झालेल्या संयुक्त केंद्रकात अतिऊर्जा निर्माण होऊन एकत्रीकरणाऐवजी विखंडन होऊन प्रयोग फसण्याची शक्यता जास्त असे. म्हणून टक्कर घडवण्यासाठी लागणारी योग्य प्रमाणातील ऊर्जा काळजीपूर्वक नियंत्रित करणे अत्यंत जिकिरीचे होते. अशा प्रकारे यशस्वी टक्कर घडण्याचे प्रमाण फार कमी असल्याने 2000 साली केवळ 3 अल्पजीवी अणूंची निर्मिती होऊ शकली. पुढे जपानने 2003मध्ये 14 अणूंची निर्मिती करून या प्रयोगाला दुजोरा दिला. आयुपॅकने GSIचे संशोधन ग्राह्य धरीत जर्मन चमूला त्याचे श्रेय दिले व त्यांनी सुचविल्यानुसार जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व क्ष किरण शोधाचे जनक विल्यम रॉन्टजेन यांच्या सन्मानार्थ याचे नामकरण रॉन्टजेनियम असे केले. विल्यम रॉन्टजेन हे जर्मनी देशाचे भौतिकशास्त्रज्ञ, यांत्रिक अभियंता, क्षकिरणाचे संशोधक आणि सन 1901 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी क्षकिरणाचा शोध लावून वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांचा जन्मदिनांक 27 मार्च 1845 रोजी जर्मनी देशातील लेनेप येथे झाला. दिनांक 8 नोव्हेंबर 1895 रोजी त्यांनी क्ष किरणांचा शोध लावला. त्यांनी या किरणांना क्ष किंवा एक्स असे नाव दिले, कारण त्यावेळी त्याचे स्वरूप अज्ञात होते. भौतिकशास्त्रातील त्यांच्या या अतुलनीय कार्यासाठी सन 1901 मध्ये त्यांना जगातील पहिले नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. जगातील पहिला एक्स-रे त्यांनी आपल्या पत्नीच्या हाताचा काढला होता, ज्यामध्ये त्यांच्या हाताची हाडे आणि अंगठी स्पष्ट दिसत होती. त्यांच्या या शोधामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेशिवाय शरीराच्या आतील भागांची, विशेषतः हाडांची तपासणी करणे शक्य झाले आहे, जे आजही आधुनिक वैद्यकशास्त्रात तो कणा मानला जातो. दिनांक 10 फेब्रुवारी 1923 रोजी म्युनिच, जर्मनी येथे विल्यम रॉन्टजेन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री विल्यम रॉन्टजेन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे, यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.